उजनी अपडेट 2 ऑगस्ट 2026 संध्याकाळची स्थिती. उजनी धरणातून 60,000 क्युसेकनं तर वीर धरणातून 14,500 क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. त्यामुळे भीमा नदी ही नीरा नृसिंहपूर इथं 1,10,478 क्युसेकनं वाहतीये, तर पंढरपूरमध्ये हा विसर्ग जवळपास 1,07,000 क्युसेक इतका मिळतोय. त्यामुळे पंढरपूरच्या नदीकाठच्या सकल भागात पाणी शिरलेलं आहे आणि इथं सध्या सतर्कतेचा इशारा नदीकाठी देण्यात आला होता. काही लोकांना नदीकाठावरून हलवण्यात आलाय, याकरता प्रशासन काम पाहत आहे. दरम्यान भीमा आणि नीरा खोऱ्यातील धरणं ही भरलेली आहेत आणि आज सायंकाळी सुद्धा अनेक धरणांमधून पाणी सोडण्याची प्रक्रिया ही सुरू होती. सध्या घोड धरणांमधून 7,000 क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे, तर दुसरीकडे चासकमान प्रकल्पातून 17,825 क्युसेक, भामास खेडमधून 2,055, वडिवळेमधून 1,257, आंध्रा धरणातून 1,095, पवनामधून 2,220 क्युसेक, मुळशी प्रकल्पातून 6,000 क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे. खडकवासला प्रकल्पाचे दरवाजे पुन्हा उघडण्यात आलेत आणि 24,277 क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे. त्यामुळे उजनीकडे जवळपास 65 ते 70,000 क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. वीर धरणांमधून जवळपास 14,700 क्युसेक पाणी सोडलं जात आहे. वीर आणि उजनीच्या पाण्यामुळे भीमा नदी सोलापूर जिल्ह्यात दुथडी भरून वाहतीये. सकल भागात पंढरपूरच्या पाणी शिरलंय, मात्र पाण्याची विसर्ग कमी केलंय. त्यामुळे पुराचा धोका आज तुर्तास टळलेला आहे. भीमा आणि नीरा खोऱ्यामधलं प्रकल्प हे आता क्षमतेनं भरलेले आहेत. संध्याकाळची स्थिती अशी आहे. पिंपळगाव जोगे धरण 70.96%, माणिकडोह 62.30%, जळगाव 98.51%, वडज 82.56% हे भरलाय, डिंबे 94.55% भरलाय, घोड 95.76%, विसापूर 87.42%, चिलेवाडी 93.91%, कळमुडी प्रकल्प 100% भरला, चासकमान 100%, भामा आसखेड 98.2%, वडिवळे प्रकल्प 97.86%, आंध्रा 100% भरलाय, पवना 99.72%, कासारसाई 98.36%, मुळशी प्रकल्प 88.60% भरलाय, टेमघर प्रकल्प धरणामध्ये 93.29%, वरसगाव 100% भरलाय, पानशेत 100% भरलाय, खडकवासला 100% भरलाय, नीरा खोऱ्यातला गुंजवणी धरण 90% भरलाय, नीरा देवघर 96.56%, भाडघर 100%, वीर 98.21%, नाझरे 99.98%, भीमा नदीवर उजनी धरण 96.81%, सीना कोळेगाव प्रकल्प अद्याप -8.57% अशा स्थितीत आहे. उजनीचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी विठाई न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला बटन दाबायला विसरू नका. आत्ताची लिंक आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून तेही सतर्क राहतील.